सध्या आपल्याला प्रत्येकाला वारीला जायचंय. वारी शब्दाची सुरुवात व या अक्षराने होते. व या शब्दाचं वजन तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात दिसून येईल. मानवी जीवनाचा प्रवास 4 क्षेत्रातून होतो. 1 साधकीय क्षेत्र, 2 गृहस्थ क्षेत्र, 3 राजकीय क्षेत्र आणि 4 पारमार्थिक क्षेत्र. साधक दशेतून वागा म्हणजे विद्यार्थी जीवन. विद्यार्थी जीवनात, गृहस्थी जीवनात, राजकीय जीवनात आणि पारमार्थिक जीवनात या 4ही जीवनामध्ये व शब्दाचं वजन तुम्हाला दिसेल. तुम्हाला कुठं कुठं वजन दिसलं मी सांगतो तुम्हाला. विद्यार्थी जीवनामध्ये व शब्दाला किंमत आहे, गृहस्थी जीवनामध्ये व शब्दाला किंमत आहे, राजकीय जीवनामध्ये व शब्दाला किंमत आहे आणि पारमार्थिक जीवनामध्ये सुद्धा व शब्दाला किंमत आहे. विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये 3 वला किंमत आहे, गृहस्थी जीवनामध्ये 3 वला किंमत आहे, राजकारणामध्ये 3 वला किंमत आहे आणि परमार्थात 3 वला किंमत आहे. 4 त्रिक 12 व ऐका. आमच्या दिंडीचाही नंबर रथामागं 12 आहे आणि दिंडी बी बारामतीची आहे आणि बारामतीची 12 माणसं चालत हे विशेष आहे. आम्ही चालवतो ती दिंडी. असो ऐका, व शब्दाचं वजन ऐका. मानवी जीवनाचा प्रवास विद्यार्थी जीवनातून होतो. हे जे विद्यार्थी जीवन आहे ना, या विद्यार्थी जीवनामध्ये 3 व विद्यार्थ्याने पाळले पाहिजे. 3 व कोणते? सगळ्यात पहिला व वेळ, दुसरा व विद्या आणि तिसरा व वैराग्य. विद्यार्थी जीवन जर यशस्वी कडाला न्यायचं असेल या 3 वर भर दिला पाहिजे. त्यातल्या सगळ्यात पहिला व वेळ. विद्यार्थ्याने वेळ वाया घालायची नाही. शेतकऱ्याने कणाकणातून धान्य गोळा करावं आणि विद्यार्थ्याने क्षणाक्षणातून विद्या मिळवावी. क्षणातः कणतश्चैव विद्याम अर्थमच प्राप्नुयात किंवा चिंतयेत. कणत्यागे आपलं क्षणत्यागे कुतो विद्या, कणत्यागे कुतो धनम. धर्मशास्त्र सांगतं कणाचा त्याग केल्यावर कसं धन भेटल आणि क्षणाचा त्याग केल्यावर कशी विद्या भेटल. विद्यार्थ्याने वेळ वाया घालवायचा नाही. ज्ञानोबरायचं वर्णन समाधीच्या अभंगात देव करतात. माझ्या माऊलीनी वेळ वाया घालवली नाही. भगवंत हृदयात सद्गत होतात. जो जो दिवस उगवला तो ज्ञानदेवे सफळ केला, पद पदांतर कथिला जेणे आत्माराम संतोषी. विद्यार्थ्याने वेळ वाया घालवायचा नाही. आपला तर वेळ असा आहे, आता माझं वाटत असे भय दिवसेंदिवस चालत जाय, येथे मी येऊनी केले काय नाही तुझे पाय आठविले. ऐका, आपले वर्षानुवर्ष वायाला जातात. विद्यार्थ्याने सगळ्यात पहिला व सांभाळायचा वेळ. तुका म्हणे घडी घडीने साधावी, त्रिगुणाची गोवी उगवणी. वेळ वाया घालायचा नाही. काळ जाऊन येदू वाया, चिंतू विठोबाच्या पाया. विठ्ठल. विद्यार्थी जीवनातला पहिला व ऐका वेळ, दुसरा व ऐका विद्या. मग त्या वेळेत काय मिळवायची? विद्या मिळवायची. महाराज माणसाला पखवाजाचं ज्ञान पाहिजे, थोडे गायनातलं ज्ञान पाहिजे, 5-50 राग पाठ पाहिजे, वेगळ्या वेगळ्या चाली म्हणता आल्या पाहिजे, प्रवचनही बसवता आली पाहिजे, कीर्तनही बसवता आली पाहिजे, गाडी चालवता आली पाहिजे, मोबाईलही व्यवस्थित चालवता आला पाहिजे, पोहताही आलं पाहिजे. सगळ्या सर्वांगीण विद्या मिळवली पाहिजे. माणूस असा चौकोनी चिरा पाहिजे. वैकुंठवासी भीमसिंह महाराज पखवाजावर उभे केले, पखवाज वाजवणार, गायनाला उभे केले, चाली म्हणणार, प्रवचनाला बसवले, प्रवचन करणार, कीर्तनाला कीर्तन. पखवाजावर उभे केले, जर उजव्या हाताला पुडी असेल डाव्या हाताला धुमा असेल तसाच वाजवायचा. डाव्या हाताला पुडी असेल आणि उजव्या हाताला धुमा असेल फिरवायचा नाही. कारण भीमसिंह महाराज हे सव्यसाची पखवाजे होते, दोन्ही हाताने वाजवणारे होते. आपणही दोन्ही हाताने वाजवतात, पण पुडी बदलून घ्यावा लागेल असो, किंवा पुडी द्यावा लागेल असो, विस्तार नको, शिष्टम सुस्पष्टम. बर ऐका ऐका ऐका. भीमसिंह महाराज सव्यसाची होते. दिलीप महाराज दोन्ही हाताने भीमसिंह महाराज. मी भीमसिंह महाराजाची खूप कीर्तन ऐकलेली, तर त्यांचं पखवाजही ऐकलेलं आहे. भीमसिंह महाराज विद्यार्थी जीवनातला पहिला व सांगितला वेळ. मी विचारणार आहे बरं का तुम्हाला. दुसरा व सांगितला विद्या. त्याने विद्या मिळवायची. विद्यार्थी हा विद्यार्थी असावा, धनार्थी नसावा. बर. आणि तिसरा व सांगितला वैराग्य. विद्या आणि वेळ जर मिळवायचीच असेल तर तिसरा व गरजेचा आहे. कारण वैराग्याशिवाय वेळही वाचत नाही आणि वैराग्याशिवाय विद्याही मिळत नाही. जयराम महाराज भोसले
एक ओवी हमकाच म्हणायची कीर्तनात. कोणती? तरी विरक्ती वाचोनी कही ज्ञानाशी तगनेची नाही. विचारा पोटे महाराजांना. जयराम महाराजाच्या कीर्तनात ही ओवी कायम राहायची. महाराज ज्याला वेळ साधायची आणि ज्याला विद्या मिळवायची त्याला वैराग्याची गरज आहे. वैराग्यवानाचा वेळही वायाला जात नाही आणि वैराग्यवान विद्याच मिळवतो. विठ्ठल. आणि वैराग्यवान विद्याच मिळवतो, अविद्या मिळवत नाही. सध्या मृत्यूलोकात अविद्येचे खूप उपासक आहेत. आपल्या उमरेकर धर्मशाळेमध्ये मी राहिलो होतो आणि आता कोणी मुक्कामी यायचं. एकदा आपल्या नगर भागातून काही मंडळी मुक्कामी आली. उमरेकर धर्मशाळा थोडी पडझड झालेली होती. एक रात्री विंचू निघाला आणि मला चावला. मला विंचू लय चढवतो महाराज. असा चावला, मी ओरडायला लागलो. माझ्या शेजारी एक व्यक्ती बसली होती, ती उठली. त्याने महाराज काय झालं? हो म्हणलं विंचू चावलाय. तो बघा विंचू, तो चाललाय विंचू. मी काय मारला नाही, त्यालाही मारून नाही दिलं. म्हणलं कशा त्याने चूक केली तर आपण तरी काय करायची. विंचू चाललाय. तो म्हणला महाराज तुम्हाला विंचू चावला पण हे तुम्ही मला सांगायला नको होतं. म्हणलं का रे बाबा, तुला का सांगायला नको? तो म्हणला महाराज मला विंचू उतरायचं नाही, चढायचा मंत्र येतोय. अरे म्हणलं तुला शिकवला कोणी हा? बरं जरी शिकला असेल तरी तू तो म्हणू नको. तो म्हणला महाराज त्या मंत्राचं गमकच असं आहे, कोणाला जरी गावात चावलेला कळाला तरी ते मंत्र आपाप उजळणी सुरू होती. कारण खालावर धावे पाणी असं भ्रमर पुष्पाची घाणी नाना सुटला चांदवणी वत्सूची पा. संपला माझा विषय. अविद्येचे उपासक. विद्यार्थी जीवनातले 3 व सांगितले. पहिला व वेळ, दुसरा व विद्या, तिसरा व वैराग्य. विद्यार्थी जीवनातून गृहस्थी जीवनात आपण आलो. गृहस्थी माणसाकडे 3 व पाहिजे. कोणते 3 व? पहिला व विनोद, दुसरा व वैभव आणि तिसरा व विनियोग. विठ्ठल. माझ्या पुढे बसलेले जवळजवळ 90% गृहस्थी आहेत. पहिला व गृहस्थी माणसाच्या जीवनात विनोद. सांसारिक जीवन आहे ना असं हसून खेळून पार पडलं पाहिजे. महाराज पप्याचा बाप पप्याच्या आई संग बोला ना, पप्याच्या आई पप्याच्या बापा संग बोला ना. तुम्हाला कोणी अर्ज केला होता का लगीन करायचा? ह्या भानगडीत पहिलीच काय आला महाराजा? असं नवरा बायकोने हसून खेळून राहावं. अमृतानुभवाचं पहिलं प्रकरण वाचा. शिव हा शिवाशी कसा अभिन्न झालेला आहे आणि शिवा म्हणजे शक्ती ही शिवाशी कशी अभिन्न झालेली आहे. शिवशक्ती समावेशन. वैकुंठवाशी परभणीकर गुरुजीने अमृतानुभवाच्या त्या पहिल्या प्रकरणात दिलंय. ह्या प्रकरणातला सिद्धांत जरी नाही कळाला तरी चालेल, दृष्टांत जरी कळाला तरी तुमचा संसार सुखाचा होईल. विठ्ठल. शिवशक्ती एकमेकाशी कशी अभिन्नतेने राहतात महाराज. गृहस्थी माणसाचं गृहस्थी जीवन, गृहस्थी दाम्पत्य दिसायला 2 असायला 1 असतात महाराज. एक एकाची हृदयी गोडी साखरेच्या ठाई असं असलं पाहिजे. एवढी बारीक सांगायची पाळी आमच्यावर नाही आली पाहिजे. हे काय आमचं काम आहे इतकं बारीक दळायचं? हे तुम्हालाच कळलं पाहिजे. वर बघा असो. आणि म्हणून गृहस्थी जीवनामध्ये सगळ्यात पहिला व सांगितलंय विनोद. हसून खेळून राहा माऊली, हसून खेळून राहा. काही गृहस्थी हसतच नाही. कीर्तनाला जरी आले, सुनील महाराज असतील किंवा आम्ही महाराज मंडळीने एखादा चुटका सांगितला, एखादा झटका मारला, हसणारच नाही. उगा दुसरा हसलाय म्हणून हसायचं. पण ती बी कसं जणू काही नुकतीच वांती झाली काही नाही आला आता असं. उगा कसं नुसतं हसायचं, त्यात हसण्यात काही मजा नाही. सगळ्यात पहिला व सांगितलं गृहस्थी माणसाला विनोद. दुसरा व सांगितला वैभव. गृहस्थी जीवन हे वैभवाने शोभत. गाडी, दाढी, बॉडी, माडी, भानगडी असो वैभव पाहिजे. गृहस्थी माणसाच्या दारात बुलेट पाहिजे पण ती मामाची नाही, आपली पाहिजे. असं बरेच गृहस्थी दुसऱ्याच्या वैभवावर वजन आणतात. श्रीगोंदा तालुक्यात एका माणसाने आम्हाला द्राक्ष खायला नेले होते. गाव सांगायचं ना, मी बी सांगणार नाही, तुम्ही विचारू नका. पण तालुक्यात आपल्याच गड आहे. श्रीगोंदा तालुक्यात एका माणसाने आम्हाला द्राक्ष खायला नेले. माऊली चला 10 एकरचं द्राक्ष आहेत म्हणजे आपले. गेलो ना मी द्राक्ष खायला. आप्पा द्राक्ष खायला गेल्यावर आम्ही 10-15 कीर्तनकार होतो. द्राक्ष खाल्ले आणि तासाभराने आम्ही बसलो होतो. म्हटलं आता बसू अजून काय अजून तासभर. तर नाही आता निघा आता चला बरं. ते घाई करा. अहो म्हणलं आपल्या शेतातून काय निघा, आपल्याला इथं कोण खावलं नाही. चला चला चला. पुढं गेल्यावर अनायासे त्या द्राक्षाचा बागायदार मालकच आला. कवा आमच्या शेतात तुम्ही काय करताय? म्हणलं तुमचं आहे. आम्हाला तर वाटलं त्यांचं आहे. बाबा समोरून नाही, असं मागूनच इकडंच घ्या ना, इकडं घ्या. ते तोंडात हवा जाईल, इथं घ्या.
वायर आपरी का बरं असो असो घ्या सांभाळून घ्या विठाल विठाल हलो विठाल विठ्ठल 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 त्याने आम्हाला द्राक्ष खाऊ घातले पण दुसऱ्याचे द्राक्ष खाऊ घातले. बागायदार म्हणला हो याची काय याची आमचा बाग आहे म्हणले आणि मग त्याला म्हणलं तुझा बाग म्हणले आम्ही तोडून विकला हा आणि मग लोकांचे बा आम्हाला द्राक्ष खाऊ घालतो का. दारात ग्रस्ती माणसाकडे वैभव असावं आणि स्वतःचं असावं. एक पहिलं सांगितलं ग्रस्ती माणसाच्या जीवनातलं व विनोद. दुसरं अरे मग आता योजना दुसरीकडेच चालली ती आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता तिसरीकडेच वळाला वैर त्याचं तोंडही वर करा स्थिर उभा करा जरा विठ्ठल 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 विठ्ठल. पहिला व सांगितला ग्रस्ती जीवनातला वैभव विनोद. दुसरा व सांगितला वैभव आणि तिसरा व सांगितला विनियोग. ग्रस्ती माणसाने दान धर्म केला. विनियोग शब्दाचा अर्थ आहे दान. ग्रस्ती माणसाने गोळा करत बसू नये. थोडा दान धर्मही केला पाहिजे. लोक दान धर्म करत नाही. एकदा देव दानव आणि मानव हे तिघजण गुरु बृहस्पतीला भेटायला गेले. तिघं गेले आणि एकाच वेळेला गेले. संघच गेले म्हणले बृहस्पती आम्हाला तिघाला उपदेश करा. आता 3 उमेदवार एकाच टायमाला एका मतदाराकडे गेले तर मतदाराची गोची वाढणार ना. कोणासंग बोलायचं आणि कसं बोलायचं आणि कोणाला मत द्यायचं. ते गुरु बृहस्पती होते. बृहस्पती म्हणले तिघांनाही उपदेश काय द जा निघून. त्यांनी द काय प्रकरण आहे. मग देव गेले स्वतंत्र जाऊन गाठ घेतली. गुरु बृहस्पती आम्ही सकाळी आलो होतो हो पण तुम्ही आम्हाला द उपदेश केला. द शब्दाचा अर्थ काय. त्यांनी सांगितलं तुम्ही खूप इंद्रियाच्या अधीन झालात. इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा नारद चुकला चाळा भजनाचा. तुम्ही इंद्रियाच्या अधीन खूप झालात. तुम्हाला जर वाटत असेल आपली मृत्यू लोकात पूजा व्हावी तर तुम्ही इंद्रियाचं दमन करा. वा द शब्दाने देवांना उपदेश केलाय दमन इंद्रियाच. मग दैत्य गेले बृहस्पती तुम्ही आम्हाला सकाळी द उपदेश केला. दचा अर्थ काय म्हणजे तुम्हाला खूप क्रूर स्वभाव आहे तुमचा. तुम्हाला जर वाटत असेल समाजाने आमची पूजा अर्चा करावी तर तुम्ही समाजाची म्हणजे दया करा. वा द शब्दाने देवांना सांगितलं इंद्रिय दमन दैत्यांना सांगितली दया आणि मग माणसं गेले तंबाखूला सोना लावेत. सकाळी आम्ही आलो होतो बृहस्पती म्हणजे खाली बसा पहिलं काय म्हणणं आहे. तुम्ही आम्हाला द म्हणून उपदेश केला त्याचा अर्थ काय घ्यायचा. द शब्दाचा अर्थ तुम्हाला 8 पिढ्या काय खातील हे गोळा करायचा नाद लागलाय. थोडं दान करा. वा सांसारिक माणसाला दान सांगितलेलं आहे विठ्ठल. संपला माझा विषय. विद्यार्थी जीवनातले 3 व सांगितले मी तुम्हाला. पहिला व वेळ, दुसरा व तिसरा वैराग्य. गृहस्थी जीवनातले 3 व सांगितले. पहिला व विनोद, दुसरा व वैभव, तिसरा व विनियोग. एवढं तरी ध्यानात धरा. बर पुढं चला. गृहस्थी जीवनात आपण राजकीय जीवनात आलो. राजकीय जीवनामध्ये आपल्याला 3 वची गरज आहे. पहिला व काय वक्तृत्व. बोलण्याला अशी धार पाहिजे महाराज. ज्याला राजकारण साधायचंय ना त्याच्या बोलण्याला धार पाहिजे. वैकुंठवासी अटल बिहारी वाजपेयी हे एकदा पाकिस्तान दौऱ्याला गेले. तिथे एक पत्रकार होती, बाई होती, थोडी वाचरट होती, तर वाढाव होती. वाढाव म्हणजे गजाच्या वर बांधकाम होतं तिचं महाराज. गजाच्या वर चाल धरली होती तिने आणि तिने अटलजींच्या पुढं माईक धरला. अटलजी तुमचंही लग्न झालं नाही आणि माझंही झालं नाही. तिचं लग्न नव्हतं झालं. मला असं वाटतं तुमच्याशी निकाह करावा. आता मी काही उर्दू शब्द वापरत नाही, मराठीतच सांगतो. मला असं वाटतं तुमच्याशी लग्न करावं पण लग्नात सुन्मुख पाहताना तुम्ही काश्मीर आम्हाला देऊन टाका. मला तुमच्याशी लग्न करायचंय आणि सुन्मुख पाहताना काहीतरी द्यावं लागतं ना. आता त्या भानगडीत मी काय पडलेलं नाही. तुम्ही नुसत्यात माना डुलून राहिले त्या अर्थी अनुभवे आले अंगा असो तर सुन्मुख पाहताना तुम्ही काश्मीर द्या. अटलजी होते ते. हे वक्तृत्वाला धार होती. अटलजी सांगितलं हो 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 बरं का बाईसाहेब तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. माझ्या व्यापामुळं मला ती मुलगी पाहन सुपारी फोडान बसतान भानगडीन तेवढा वेळच नाही. भारताचा कारभार माझ्याकडे खूप लवकर आलाय. ठीक आहे तुम्ही आता आमच्याकडे मनच म्हणले आली अंगावर तर मग
आली चालून तर सोडायची कायला म्हणले. मग तर आता तुझ्याशी मी लग्न करतो, सुन्मुख पाहताना मी तुला नक्की काश्मीर देतो तुम्हाला, पण आमच्याकडे हुंडा पद्धती म्हणले. हुंड्यामध्ये मात्र अख्खा पाकिस्तान मागून घेणारे ध्यानात धर म्हणले. याला माझ्या वक्तृत्वाला थार. राजकारण ज्याला साधायचंय ना त्याच्या पहिला वक्तृत्व. एकदा अटलजींची सभा बिहारला झाली, लीड मोड सभा झाली. इथून भूतकाळातही होणार नाही, भविष्यातही होणार नाही. लाखोनी समाज, 15-20 लाख समाज सभेला गोळा झाला. आता साहजिकच आहे, बाहेरच्या माणसांनी येऊन आपल्या भागात रान धरल्यावर भागातल्या लोकांचं पोट दुखत, राजकारणात बिन परमार्थात बी. आमची गावं यांच्या मागे चालली का काय, मग अरे मग सुधरा ना तुम्ही तरी. विठ्ठल लोकाला कळत बाबा. अरे लोक माठ बी वाजून घेतेत, भाजी चाफून घेतेत, बुवा कोण धरावा कोण सोडावं लोकांना कळत आहे. तू आडतच नाही तर पावऱ्यात येईन कुठून महाराज, सुधरून घे बरं असो. आणि मग अटलजीची सभा खूप गाजल्यावर साहजिकच स्थानिक पुढाऱ्याचे जरा पोटं दुखायला लागले. त्याच्यात लालू प्रसाद यादवने दुसऱ्या दिवशी लगेच प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि पत्रकार परिषदेत सांगितलं, यहाँ बहारों की नहीं चलेगी, यहाँ बिहारी की चलेगी. बिहारमध्ये बाहेरून आलेल्याचं चालणार नाही नाणं, इथं आमच्या स्थानिक लोकांचंच नाणं चालणार. यहाँ बहारों की नहीं चलेगी, बिहारी की चलेगी. अटलजीकडे वक्तृत्व होतं, त्यांनी लगेच बातमी, त्यांनी बी लगेच उत्तर दिलं, लालूजी आप खाली बिहारी है, हम अट्टल बिहारी. याला माझं वक्तृत्वाला धार. ज्याला राजकारण साधायचंय ना त्याच्या वक्तृत्वाला अशी धार पाहिजे. विठ्ठल राजकीय जीवनामध्ये सगळ्यात पहिला व सांगितलं वक्तृत्व. सभापती काही चुकलं समजून सांगा बरं का मला. हा, दुसरा व सांगितलाय विकास. नुसता गप्पाड्या पुढारी नसला पाहिजे. काय काय नुसतेच गप्पाडे. अरे सडका कोण करीन, रस्ते कोण करीन, नुसत्याच गप्पा काय हाणतोय. नुसत्या गप्पाड्या पुढारी काय कामाचं नाही. विकास, सबका साथ सबका विकास, सर्वांगीण विकास झाला पाहिजे. मला विकासाची गंगा प्रत्येकाच्या दारात खेळली पाहिजे, विकासाची कास धरली पाहिजे. नुसत्या गप्पाड्याचं काय कोण ऐकणार आहे. मला पहिला व सांगितलं वक्तृत्व, दुसरा व सांगितलं विकास, तळागाळातल्या माणसाचा विकास करत गेला पाहिजे माणूस, आणि तिसरा व सांगितलं विनम्रता. राजकारणी माणसाने मतदारसंघात गेलं का काचा गाडीच्या खाली घ्यायच्या. महाराज मोकळी गाडी असेल आणि माणसं जर रस्त्याने उभी असतील, त्यांना कुठं जायचं असतं तर आपल्या गाडीत बसवायचं. बसा बसा बसा, कुठं सोडायचं सोडतो तुम्हाला. विनम्रता पाहिजे. हे काचाच्या गाड्या खाली घेत नाही, गाडीच्या काचा खाली घेत नाही. कोण त्याला रामराम घालणारे महाराज, लोक त्याला घरचा रस्ता दाखवतील. महाराज विनम्रता पाहिजे राजकारण्याकडे. विठ्ठल विद्यार्थी जीवनामध्ये 3 व सांगितले. पहिला व वेळ, दुसरा व विद्या, तिसरा व वैराग्य. गृहस्थी जीवनामध्ये 3 व सांगितले. पहिला व विनोद, दुसरा व वैभव, तिसरा व विनियोग. कीर्तन पाठच झालं पाहिजे तुमचं. बर राजकीय जीवनामध्ये 3 व सांगितले. पहिला व वक्तृत्व, दुसरा व विकास, तिसरा व विनम्रता. आता या परमार्थात 3 व. पहिला व वाचन, दुसरा व व्रत, तिसरा व वारी. ह्या वारीसाठी मी एवढं दुखणं उभं केलंय महाराज. पहिला व वाचन. परमार्थिक माणसाने थोडासा वेळ काढला पाहिजे माऊली, खरंच काढला पाहिजे. इथून मागं झाला असेल काय पाहू, खरंच पाहू नका. पण इथून पुढं सकाळी जर आपल्याला 6ला कार्यक्रमाला जायचं असेल तर 5ला उठा, स्नान करा, अर्धा तास का व्हायना ज्ञानेश्वरी उघडली पाहिजे. 100-200 वय वाचल्या पाहिजे महाराज. गाथ्याची 100-200 अभंग वाचली पाहिजे. काकडा रोज आंघोळीला आपल्या तांब्या अंगावर पडला का त्या रूपाची गोळ चालूच झाली पाहिजे. रूप पातलोचनी उंचनीचे काय सुंदर ते ध्यान, उठा उठा प्रभात झाले, योगी या दुर्लभ, ज्ञानी यांचा गुरु आणि चित्ती तुझे पाय. मी खालून वर सांगन, वरून खाली सांगन, कारण मी रोज म्हणतोय म्हणून सांगतोय. मी रोज म्हणणार महाराज. आज कितवा नेम आहे? 3रा नेम आहे आज. आणि बाळक्रीडेचा भाग 2रा आहे महाराज. नेम कितवा आहे? बाळक्रीडा कितवी? 2 पत्रिका, 2 नाट, 2 समाध्या, 2 बाळक्रीडा. हे रोज म्हटलंच पाहिजे. 2 हरिपाठ नित्यनेम. वाचन. मी श्री गुरु तुकाराम शास्त्री महामुनी पाहिल्या, तुम्ही पाहिलेत, मी पाहिलेत. तुकाराम शास्त्री महामुनी आपल्या कर्जुले हरेश्वरचे होते, रघु महाराज, तर पारनेर तालुक्यातले. पण तुकाराम शास्त्री महामुनी 15 दिवसात गाथेचं
ज्ञानेश्वरीचं आणि भागवताचं पारायण करायचे. एका महिन्यात गाथेची 2 पारायण करायची. ज्ञानेश्वरीची 2 करायची. श्री एकनाथी भागवत ज्ञानेश्वरीच्या डबल आहे महाराज. आणि ओव्या अपरिचित आहेत. ज्ञानेश्वरीच्या तरी ओव्या परिचित म्हणून आपण सरळ म्हणतो, भागवतातल्या ओव्या अपरिचित. पण मी वैकुंठवासी तुकाराम महाराज शास्त्री पाहिले, ते 15 दिवसात पारायण पूर्ण करायचे. श्री गुरु विठ्ठल महाराज घोले हे गाथा आणि ज्ञानेश्वरी आणि भागवताचं रोज पारायण करायचे. त्यांचं महिन्यातून आवर्तन व्हायचं. पण वर्षातून सकल संत वाङ्मयाचं पारायण करायचे बुवा. वर्षातून निळोबराच्या गाथेचं एकतरी पारायण झालंच पाहिजे, नामदेव गाथेचं झालंच पाहिजे, नाथांच्या गाथेचं, ज्ञानोबराच्या गाथेचं, चातुर्मासात रामायणाचं पारायण, नवरात्रात रुक्मिणी स्वयंवर बुवा वाचायचं. कारण मी बुवांच्या सेवेला होतो. बुवांचा दिनक्रम मी सगळा जवळून पाहिलेला आहे. वाचन परमार्थिक माणसाने वाचन घेतलं पाहिजे. गावात पारायण असेल ना महाराज, लोक पारावर बसत आहेत पण पारायणाला नाही बसतो. काय पारावर बसतात कशाला? तुम्हाला बरं, तुम्ही पारावर बसले, लोक तुम्हाला वाटतं का तुमच्याबद्दल चांगलं बोलत आहेत? अरा तुम्ही थोडं उठून गेल्यावर बघा, लय लोक बेकार बोलत आहेत. महाराज माझी विनंती, पारावर बसण्यापेक्षा पारायणाला बसा. नाही मांडी घालता आली तर खुर्चीवर बसा, नाही खुर्चीवर तर उभ्याने वाचा, पण वाचा, पारायण करा. एका माऊलीने पोटात बाळ असताना 108 पारायण केलेत. आळंदीत बाळ पोटात असताना 9 महिने 9 दिवसात तिने पारायण केले. मला 108. बाळ जन्माला आलंय, बाळ 4थीला आहे, अख्खी ज्ञानेश्वरी पाठ केली बाळाने. महाराज आमचे गुरुवर्य शांतीब्रह्म मारुती बाबा म्हटले, मला म्हटले ज्ञानोबा मी 75 वर्ष झाली शिकवतो इथं. माझे साधकीय जीवनातले वेगळेच वर्ष, पण शिकवण्याला पण यावर्षी बुवांच्या अध्यापनाचा 75वा आहे बुवांचा. 75 वर्षात म्हणले मी असं बाळच पाहिलं नाही की 4थीत ज्ञानेश्वरी पाठ. महाराज वा, मला हेच सांगायचंय तुम्हाला. वाचन थोडासा रोज वेळ काढा माऊली. वर्षातून एक तरी तीर्थक्षेत्रात पारायण घडलं पाहिजे. आळंदीत, एखादं पुढल्या वर्षी पंढरपूरला, एखादं पैठणला, त्र्यंबकला गेलं पाहिजे. वैकुंठवासी कोंडाजी बाबा डेरे, तुम्हाला माहित नाही, यांना माहिती आहे, तुम्हालाही चांगली माहिती आहे. वैकुंठवासी डेरे बाबा, तुम्हालाही गुरुजी चांगले माहिती आहे. तुम्हाला डेरे बाबाचीच माळ आहे का? वा, मानलं पाहिजे. कोंडाजी बाबा डेरे यांनी 30 दिवसात ब्रह्मगिरीवर 30 नियम पाठ केले. मला रोज एक खालून हरभरे भिजून न्यायची. नियम पाठ झाल्याशिवाय खाली यायचंच नाही ब्रह्मगिरीवर. रोज वर जायचे, नियम पाठ करूनच खाली यायचे. 30 दिवसात 30 नियम पाठ केले होते. मला हेच सांगायचं, वाचन पहिला व वाचन, दुसरा व व्रत. व्रत करा एकादशी सोमवार. 2 व्रत सांगितलीत आपल्याला. ते काय तिथीव्रत एकादशी आणि काय वारव्रत सोमवार. पारमार्थिक माणसाने दोन्ही केले पाहिजे. बरेच कीर्तनकार एकादशी धरतात, सोमवार धरत नाही, चुकीचं आहे. पंढरपूरचा जो पांडुरंग आहे ना, इथून खाली हरी अवतारे आणि इथून वर हर अवतारे. निळोबराज प्रमाणे हरी हर रूपे पंढरीराव, पंढरीराव हरिहर रूपे. म्हणून एकादशी धरावी आणि सोमवारही धरावा. बरेच जण एकादशी धरतात पण सोमवार धरत नाही, ते हाफ मॅड आहेत. महाराज मी बार्शी तालुक्यात जवळगावला कीर्तनाला गेलो, तुम्ही फिरता त्या भागात, तर तिथे एक येरमाळ्याचा हॉटेलचा मालक आला होता कीर्तनाला. माळकरी हा. कीर्तन संपल्यावर माझ्या पाया बिया पडला. म्हणला महाराज एक तक्रार आहे संप्रदायाची. म्हणलं का हो? म्हणले 2 प्रसिद्ध कीर्तनकार एकादशीला माझ्या हॉटेलमध्ये जेवून गेले म्हणले महाराज. मग त्यांनी नावं सांगितली, म्हणजे अमुक अमुक. आता तुमचं नाव इथं नाही सांगता यायचे वा मला. प्रसिद्ध कीर्तनकार जेवून गेले एकादशीला माझ्या हॉटेलमध्ये. म्हणलं काय याडा का खोळा, तो तसेच उचलायचे गॅस भट्टीत टाकायचे, तुला 2 यज्ञाचं पुण्य लागलं होतं. काय ठोयची असली म्हणलं. ज्याला एकादशी धरणं कळा ना, ती नाही ठुलेली बरी ना. विठ्ठल विठ्ठल. अरे आमचे वारकरी निर्जला धरतेत, तू निदान निर्लज्जा तरी धर बाबा. निदान शाबुदाना खाऊन तरी कर, पण कर बाबा. काय तुझा जीव जातो एका दिवशी फराळाच्या मिशी धनी घेशी, त्याला काय अर्थ आहे का काही? आणि म्हणून सावकाश बाबा 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 धरा बाबांना. बसलं तरी चालेल बाबा, माझा लय ताप नाही. बसा बसा, खाली बसा. नाही खरंच बसा, थोडं पुढे या, पुढे या. विठ्ठल विठ्ठल पहिला व सांगितला वाचन, दुसरा व सांगितला व्रत. व्रत केलं पाहिजे एकादशी आणि सोमवार. आणि तिसरा व सांगितला वारी. मला इथंच यायचं होतं, त्याच्यामुळे मी एवढा पर्वत रचत आलोय. मानवी जीवनाला आलेल्या माणसाने वारी करावी. सोनोपंत मामांनी लिहिलंय, महाराष्ट्रीयन माणसाने वारी केल्याशिवाय मरू नये, आणि मेला तर माणूस मेला असं म्हणू नये. त्यांनी पुढं काही लिहिलं नाही, पण मी सांगतो मग हाल्या मेला असं म्हणावं. वारी करावी.
ज्ञानोबरायचा 16 पूर्वी लवकर जायचा, थोडे लोक राहायचे. 16 2:30 3 4लाच पोहोचायचा. पोहोचल्यावर वैकुंठ अशी मारुती व गुरव मग हे 1 तासभर ज्ञानेश्वरीचं प्रवचन तळावर करायचे. जे माऊलीच्या मंदिरातलं प्रवचन आहे बोननीच सुरू केलेलं आहे तेच प्रवचन तळावर चालायचं. आता ते प्रवचन पालात गेलं कारण लगेच कीर्तन उभं राहतं. मग मारुतीबा वारले. मारुतीबांचे थोरले चिरंजीव नामदेव गुरुजी, तुम्ही पाहिलंय त्यांना, नामदेव मास्तर हे साधक आश्रमाच्या जास्त संपर्कातले, संस्थेतली पण साधक आश्रमाच्या संपर्कातली. मग मारुतीबा गेल्यावर परभणीकर गुरुजीचे प्रवचन ठेवायचे ते माऊलीच्या तळावर. परभणीकर गुरुजीचं प्रवचन चालू आणि परभणीचे शेठजी पुढे बसले होते. परभणीकर गुरुजी काय म्हणले, शेठजी तुम्ही वारीला आलेत म्हणून मी तुम्हाला शेठजी म्हणतोय, नाही तर मी तुम्हाला बैल म्हणलो असतो. काय माणसं होती महाराज. शेठजी तुम्ही वारीला आले म्हणून मी तुम्हाला शेठजी म्हणतोय, नाही तर मी तुम्हाला बैलच म्हणलो असतो. काय धार असेल त्यांच्या बोलण्याला. वारी करावी, मृत्यू लोकात आलेल्या माणसाने वारी करावी. अनायासे वारीचे दिवस जवळ आलेत आणि म्हणून अभंग वारीला अनुषंगानेच घेतलेला आहे. चालेले न वाटे गावोन या जाता वाटे, बरवा वैष्णवांचा संग येतो सामोरा श्रीरंग. विठ्ठल या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय वारी करत असताना जर आपल्याला वैष्णवाच्या संघात वारी घडली तर तो वैष्णवांचा संघ आपल्याला कसा बरवा ठरतो. 6-7 अंगाने तिची फळं आजच्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात. या मृत्यूलोकात आलेल्या प्रत्येकाला बरवेपणाची अपेक्षा आहे. विठ्ठल बरवेपणाचे 2 प्रकार, एक आहे संस्कृत बरवेपण आणि एक आहे प्राकृत बरवेपण. संस्कृत बरवेपण म्हणजे काय, जे बरवेपण तुम्ही प्राप्त करून घ्या असं शास्त्र सांगतं. सुसंस्कृत लोकांसाठी सांगितलेलं बरवेपण त्याला सुसंस्कृत बरवेपण. आणि प्राकृत बरवेपण म्हणजे प्राकृत म्हणजे प्रकृतीच्या पायीक असलेल्या लोकांच्या बुद्धी कल्पनेतून निघालेलं त्याला प्राकृत बरवेपण. सुसंस्कृत बरवेपण 3 अंगाने शास्त्रात आलंय आणि प्राकृत बरवेपण 3 अंगाने आलंय. अगोदर प्राकृत बरवेपण पाहू. हे सामान्य लोक आहेत ना, सरड्याची धाव कुंपणापर्यंत, तशी काही माणसाच्या विचाराची धाव तिथपर्यंतच असते. त्यांची विचारधारा अशी पुढे जात नाही. मी आजान वृक्षाखाली पारायण करत होतो, त्याला खूप दिवस झाले. संस्थेत असताना एक जोडपं येऊन माझ्यापाशी उभं राहिलं, सारखं माझ्याकडे बघायचं. मी आपलं पारायण करतात त्यांच्याकडे पाहिलं, 2-4 वेळा टाळलं, पण म्हणलं ते उभंच राहिले तर चौकशी केली पाहिजे. म्हणलं का हो काय पाहताय. ते महाराज तुम्ही सगळे तरणे भांडेत. म्हणले हो. दोघं जोडपं होतं. जोडपं म्हणजे अविवाहित होतं. विस्तार करायला लावू नका. थोडक्यात लोहगड प्रकरण असं शिया चेतन का केतन असो. आणि मग ते अविवाहित होतं. मग ते मला काय म्हटलं, का हो तुम्हाला भावना नाहीत का. म्हणलं नाही, आम्हाला भावना मरून गेल्यात, आम्ही दगड आहोत म्हणलं. आणि मग मी त्यांना म्हणलं खाली बसा. तुम्ही भावनेचं जेवढं क्षेत्र समजलंय ना, सरड्याची धाव कुंपणापर्यंत तेवढंच आहे. पण पुढचं तुम्हाला भावनेचं क्षेत्र माहीत नाही की जी भावना पंढरीरायाच्या चरणावर जर ठेवली तर मानवी जीवनाचं कल्याण होतं. तुम्ही विषयापुरतीच भावना, त्यांना असं वाटतं हे एकटाच बसलाय, आमच्यासारखं फिरत नाही, काय नाही, गोमूसंगतीनं असं तसं, जरा आंबाट चिंबाट असावा, जाता साताऱ्याला तसं नसावा. बरं असो. मला हेच सांगायचे प्राकृत बरवेपण. काही लोकांनी, ह्या आडाणी लोकांनी आधीच प्रकृतीचे पायी कणवरी भोगा लागून इथं अंक ज्ञानोबराय वर्णन करतात. अशी जी मंडळी आहेत यांनी जे बरवेपण कल्पिलेलं आहे ते 3 प्रकारचं. ल्यायला बरवा असावं, खायला बरवा असावं, राहायला बरवं असावं. ल्यावे खावे बरे असावे सदैव, ल्यावे खावे बरे असावे सदैव, ल्यावे खावे बरे असावे सदैव, ल्यावे खावे बरे असावे सदैव. हेची करी हावं संसारी, हेची करी हावं संसारी, हेची करी हावं संसारी, हेची करी हावं संसारी. ल्यावे खावे बरे हो असावे सदैव,
100 चरणाच्या अभंगातलं प्रमाणे ल्यावे बरे असावे, खायला बरे असावे, राहायला बरवे असावे, प्राकृत लोकांची विचारधारा ल्यायला बरवा असावं. काय सांगावा का नाही सांगावा, आजोक तरी गडी गाड्याचे कपडे घालते ते बरे, पण बाया बी गाड्याचे कपडे घालायला लागले हो. परवा माऊलीच्या दर्शनाला गेलो तर पुढे एक व्यक्ती जीन पॅन्ट टी शर्ट, मागे एक व्यक्ती जीन पॅन्ट टी शर्ट. आता मला वाटलं पोशाख गाड्याचा तयार ती दोन्ही गडीच येत. माझा अंदाज फसला. पुढची व्यक्ती जीन पॅन्ट टी शर्ट चुळबुळ म्हणलं हे बाळू गबो बरा काय चुळबुळ लावली. मागची व्यक्ती ओरडली महाराज अति बाळू नाही म्हणलं मग संगीत आहे. मला जीन पॅन्ट टी शर्ट म्हटलं आता हा पोशाख गड्याचा आहो म्हणलं. मी जरा गरबडलो बरं का म्हणलं. मला वाटलं गड्याचा पोशाख म्हणलं गडीत असेल. तुम्ही संगीताची वडील का? त्याला महाराज तुम्ही दोनदा चुकले, मी संगीताची आई माधुरी. म्हणलं दीक्षित का? अरे बाबा हो, लिहायला बरवा असं पण आपले घाला ना. काही काही महिला गड्याचे कपडे घालतात, गडी काय अजून महिलांची घालत नाही. पण थोडं आता एवढ्यात गड्याने बी सोडले बरं का बंडू भाऊ. काय सोडलंय शिवाजी महाराज? आत्ताची गडींनी एक जीन पॅन्ट आलेली बघा, इथं फाटलेली, इथं फाटलेली, पोटऱ्यावर फाटलेली, इकडून फाटलेली. ती एकदा परवा एक जण घालून आलं. मी चौकदार म्हणलं ती बरं 10 रुपये, लयच गरीबाच्या घरचं दिसते. चौकडून फाटलेली, जरा नीट घाल नीट. त्यांना महाराज ही फॅशन आहे. अरे म्हणलं असली काय फॅशन? त्यांना वारा मोकळ्या अंगाने खेळतो म्हणजे. अरे काय इथं काय आंबाबाईचं वार आहे बरं मोकळ्या अंगाने खेळायला. काय गाले ते तुमच्या पोरांना ह्या पॅन्टी घालताना तुम्हाला काही वाटत नाही का? निदान म्हाताऱ्यांना तरी असे येरवळी ना निजच नरडीला नग दिलेले चांगले ना नाही झालेले बरे नाही. हा काय बोलायचंय महाराज. त्याचाच परिणाम ते लोहगड प्रकरण. हो, मुलीने मुलगा ढकलून दिला. काल एक माझा ओळखीचा मित्र आहे, आता तरुण आहे, त्याने एका मुलीवर प्रेम केलं होतं, लग्न नाही झालं, पण त्या मुलीला त्याने सोडून दिलं, ब्रेकअप केला. मी त्याला म्हणलं का रे ब्रेकअप केला? त्याला काय सांगावं, 5 दिवसापासून ती रोजच मला म्हणती लोहगडला चाला, लोहगडला चाला, त्यापेक्षा ब्रेकअप केल्याला चांगला म्हणले. सर सलामत तो पगडी 50 असो. काय बरणीतलं लोणचं कीर्तनातली माणसं जरा हलवावंच लागत होती, म्हणजे बोरा येत नाही. लिहायला बरोबर असावं, खायला बरोबर असावं. इथं आदरणीय काळे गुरुजी बसलेत. गुरुजींच्या लहानपणापर्यंत किंवा आमच्या लहानपणापर्यंत खायला खरंच बरोबर होतं. महाराज ज्वारी, बाजरी, हुलगे, तूर, मठ हे बिगर फवारणीची पिकं आहेत. इथे माझ्याहीपेक्षा शेतकरी माझ्या पुढे तुम्ही जास्त येतं. बिगर फवारणीचं खा गाड्या, हात जोडून विनंती गाड्या, बिगर फवारणीचं खाल्लं पाहिजे. आपण सगळे जमीनदार आहेत, सगळ्याला विनंती, 1-2-4 गुंठे ना आपल्यासाठी ठेवा. त्याच्यात गवार लावा, कांदा, लसूण, गाजर, मुळा, शेवगा काही लावा बिगर फवारणीचं. त्याला सेंद्रिय खतं वापरायची, शेण आणि गोमूत्राची फवारणी करायची. त्याला नका का गमेलं भरी आहे ना, ताट भर जरी आलं तरी आपल्याला आठवड्याला काढायला आहे. 10-15 भाज्या आहेत ना आपल्या गावरान शेणावर पिकवा, गावरान गाईच्या गोमूत्रावर पिकवा, तुमचं नक्की आयुष्य वाढेल. मला हात जोडून विनंती. मला मी एका गावी कीर्तनाला गेलो, 7 ते 9 कीर्तन, 5:30लाच गेलो. त्याने महाराज आता आपण थोडं फिरून येऊ, आमच्या शेतातून तासभर फिरून येऊ, 6:30ला जेवण करू, 7ला उभं राहू. मग गेलो आम्ही फिरायला, तर ते मेथी फवारीत होती. तिथं अशी मेथी उगवली होती. मी मालकाला म्हणलं का मेथी? त्याने आपलीच आहे. म्हणलं करता का मेथीची भाजी? त्याला महाराज ही मेथी तुम्ही खाऊ नका. मी म्हणलं का? ते आम्ही त्याच्यावर दारू फवारू राहिलो. मग तुम्ही कीर्तनाला अभंग सोडून छायागीतच घेता ना. असं माऊली हात जोडून विनंती आहे, भाज्या घरच्या खा विठ्ठल. शेतकऱ्याने आपल्या घरी शेवगा लावला पाहिजे. शेतकऱ्याच्या दारात हातगा पाहिजे. हातग्याचं एक झाड आहे बघा, त्याची फुलं खूप छान राहतात. हातग्याच्या बियाची भाजी होती. घरी भाज्या बनवा, हात जोडून विनंती. आमच्या लहानपणापर्यंत तरी खाण्याला बरं होतं. आम्हाला लोक आवडीने विचारतात महाराज पनीर करू का? म्हणलं अजिबात करू नका. आणि जेव्हापासून अन्न औषध प्रसाधनावर आपले तुकाराम मुंडे आले तेव्हापासून तर दुधाच्या पदार्थावरला माझा श्रद्धाच उडाली महाराज. अजिबात नाही. लय भयानक प्रसंग आहे. मी काल टीव्हीला बातमी ऐकली, 4000 लिटर बिगर गाईचं दूध बनवित होता एक माणूस महाराज. गोठ्यात गाय नाही, काय नाही, म्हैस नाही, काय नाही, शेळीचं शेपूट सुद्धा नाही. 4000 लिटर दूध बनवत होता, केमिकल दूध.
दुधाचे पदार्थ बाहेर खाऊ नका. लय हात जोडून विनंती कड्या. जगात सगळ्यात मोठा श्रीमंत कोण? ताज हॉटेलला जेवतो तो श्रीमंत नाही, मग बायकोच्या हातचं खातो तो जगात एक नंबरचा श्रीमंत महाराज. गावरान व्याख्या पण फिट आहे. हॉटेलमध्ये जेवतो तो श्रीमंत नाही. ज्याने बायकोच्या हातचं रोज आहे भाकरी खावी बेस्ट पैकी. शिपी आमटी तुमच्याकडे कोणती? शिपीचे का? शिपी आमटी चुरून मुरून दोन्ही गाल भरून कार्यक्रम चालला पाहिजे. तुम्ही हॉटेलमध्ये जाताय काय खाताय आणि ते काय पदार्थ बी असे निघालेत गुरुजी. आता काय सांगाव? बर्गर, पिझ्झा, अप्पा, उत्तप्पा, आता डोसा, चिली, बोला अजून सांगा काहीतरी. का हा आपले सामान्य माणसं फालोदा. आता काय करावं? नावही असले तर फालतू माणसाचीच कार्यक्रम आहेत ते. हात जोडून विनंती महाराज, लिहायला बरोबर असावं सामान्य लोकांना वाटतं, खायला बरोबर असावं, राहायला बरोबर असावं. प्राकृत धारणा बरवेपणाची सुसंस्कृत धारणा आहे का? शास्त्रकार सांगतात हे काय मिळवत आहे? हे दुपारची भोग भागवेल, अंतकाळाची नाही. अंतकाळाची भोग भागवायची असेल तर 3 प्रकारचं बरवेपण आम्ही सांगतो ते मिळवा. एक, एकादशी व्रत करा, ते व्रत तुम्हाला बरवं ठरल. 2, लिंता धरा, ती तुम्हाला बरवी ठरल. आणि वैष्णवांचा संग करा, तो तुम्हाला बरवा ठरल. विठ्ठल. तिसरा आजच्या अभंगात आले. पहिला आहे का? एकादशी व्रत करा, तो का म्हणे बरे व्रत एकादशी, तो का म्हणे बरे. तुका म्हणे बरे व्रत एकादशी, तुका म्हणे बरे. तुका म्हणे बरे व्रत एकादशी, तुका म्हणे बरे. सर्व पर्व काळाच्या शिरी एकादशी जैशी, एकादशीचा व्रतधारी हो मी नांदे त्याचे घरी. सर्व पर्व काळाच्या शिरी एकादशी जैशी. माऊली कोणता उपवास नाही धरता आला तरी चालेल. मला परवा एक जण म्हणा मी आमुष्या धरीत असतो. म्हणलं गठार आमुष्या धरतो का वेळा आमुष्या धरतो हे तर पहिलं सांग. ते काय शास्त्रात सांगितलंय का? उपासना ही विधी वाक्याच्या आता काय तुम्हाला त्याचं काय वांग कळत नाही, काही सांगून फायदा नाही. ज्ञान आणि उपासना हे 2 साधन आहेत. ज्ञान हे प्रमाण प्रमेयाधीन असतं. तुमची इच्छा असो वा नसो तुम्ही पाहिलं का ते ज्ञान होणार तुम्हाला. कारण ते प्रमाण प्रमेय आधी. प्रमेय पुढची वस्तू, प्रमाण आपली नेत्रेंद्रिय आधी. प्रमाण प्रमेयाच्या अधीन असतं त्याला ज्ञान म्हणतात. उपासना प्रमाण प्रमेयाधीन नसते, विधी वाक्याच्या अनुसार असते. वेदात काय लिहिलंय तशीच उपासना करावं लागते, मनाने नाही करावं लागत. मला नाही म्हणजे वेदात नाही. अंशबाईंनी सांगितलंय आमुषाधारा. अंशबाई काय वेद आहे का?
उपासना ही वेदात आली पाहिजे. अंसाबाईने सांगून जुळते का असो. आणि म्हणून वेदात आली पाहिजे. उपासना ही परतंत्र आहे आणि ज्ञान हे वस्तुतंत्र आहे. विठ्ठल पंचदशी कारण याचा खूप ओहापोह केला ते मी लांबवणार नाही तुमच्यासाठी. ऐका, एकादशी व्रत करावं. एकदा नामदेवरायाच्या घरी पांडुरंग परमात्मा असं गुडघे एवढं धोतर घातलं, बाराबंदी, कंबर बांधलेलं पागोटं, ठसठशीत मुद्रा, गळ्यात माळ, एका हातात चिपळीने एका हातात काठी, ब्राह्मण वेश धरून काठी टेकीत आणि अगदी असा तोल जात जात घसरत पडत अशा ब्राह्मण बाबा आले. अगदी अगदी बाबाच अगदी असे आपल्या आजोबासारखे चोपदारांसारखे आले नामदेवाच्या दारात. अरे बाबा हो, हे कोणाचं घर आहे? मग नामदेवरायाच्या सुना आल्या. हे नामदेवरायाचं घर आहे. हा कुठे आहे नामदेव? ते म्हणले ते आत आहेत. बोलवा त्याला. बोलवलं. नामदेव तूच का? म्हणले हो. बाबा मला जेवू घाल, मी 10 दिवसाचा उपवासी. नामदेवराय म्हणले ब्राह्मण देवा, तुम्हाला जीव घालायची खूप भावना आहे, पण आज एकादशी आणि एकादशीत आमच्याकडे चुलबन उपवास असतो. व्रत एकादशी करीन उपवास. आपला उपवास म्हणजे चौपालट. उग भाकरी खायचं तर फराळ चोपून हाणायचं महाराज. आपली एकादशी तर आदल्या दिवशी सुरुवात होती. दशमीला संध्याकाळी बाई म्हणते कोरभर घ्या, उद्या एकादशी. आता आदल्या दिवशी पूर्वरात्रीचा प्रचार कठीण आहे. तो एकादशीच्या दुसऱ्या दिवशी घ्या घ्या घ्या, कालची एकादशी. म्हणजे एकादशीला साबुदाणा म्हणू नका, भगर म्हणू नका, राजगिऱ्याचे लाडू म्हणू नका. आता सोहळ्यात जर आले ना, हे फिनोलेक्सच्या पिशव्या आणि त्याच्यात ते कशाचं लाडू, ते राजगिऱ्याचं लाडू आणि ती चिक्की आणि ते जातं, ते काही सांगायला लागेच नाही महाराज. ते पिशव्या कोण वाटितोय त्याचीच गाठ घ्यायची मला जरा असो. डोकी सेंटर असो. आणि मग बाबा मला जेव घाल. नामदेवराय म्हणले ब्राह्मण बुवा, हे सत्व पाहू नका, कसा स्वयंपाक करू? एकादशीला अन्नदान करणं महापापी. अन्नदान करता नाही येणार, जेवण नाही देता येणार. अरे बाबा मी जीव सोडून देईल. म्हणजे तुम्ही मेले तरी चल, तुमच्या 10व्याचं प्रवचन मी करीन, पण जेव नाही घालणार. राम 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 दिला देवाने जीव सोडून. ब्राह्मण नव्हता ते होता पांडुरंग. जीव सोडून दिला. आता ब्राह्मण मेला. अख्ख्या पंढरपुरात बातमी पसरली. हे बडवे, उत्पात, परिचारक, डिंगरे सगळे धावून विष्णुदास म्हणावितो आणि ब्राह्मण हत्या. जयदेशी ब्रह्महत्या घडे, तयदेशी पर्जन्य न पडे, शक्रे धरियले पाणी अडे, अवर्षण पडे बहुसाल. रामायणात आलेली ओवी, श्रावण वधाच्या प्रसंगात आली. रामायण उघडा, नाथ रामायणात आलेली. ब्राह्मणाची हत्या गावात घडूच नाही. अरे दारात ब्राह्मण विष्णुदास म्हणवतो, ब्राह्मण मेला, प्रायश्चित्त घ्यावं लागल. नामदेवराय म्हणले अग्निकाष्ठ घेईल, पण एकादशीला कोणाला जेव नाही घालणार नाही. नियम म्हणजे नियम. चिता रचली ना चंद्रभागेत चिता रचली ना, अग्निडा. नामदेवराय घाला अग्नीत उडी. म्हणजे अग्नीत उडी घालीन, पण एकादशी स्वयंपाक. मला एका चांगल्या ज्ञानेश्वरी पाठ कीर्तन करायचं, मुलाचं लग्न चैत्र शुद्ध एकादशी ठेवलं त्याने. मी म्हणलं तुम्ही एकादशीचा मुहूर्त कसा काढा? पाहुणे ऐका ना. म्हणलं मग फराळ ठेवले का जेवण आहे? आता काय लग्नाला काय फराळ आले येते काय? म्हणले माऊली जेवण ठेवले. म्हणलं तू ज्ञानेश्वरी पाठ करून, तर मुलाचं कीर्तन लग्न जर तू एकादशी धरी तर तुझ्या ज्ञानेश्वरी पाठ करून फायदा काय? म्हणले घडलेली गोष्ट आहे, तो जिवंत आहे अजून. विशेष म्हणजे ती पोरगी बी नांदली नाही, हे विशेष महाराज. असो तसले बरेच दुखणे माझ्याकडे येतं, मला उचकायला लावू नका. आता मुलगीच नांदली नाही महाराज. तुम्ही सोपं समजता हे लय गणित फिट असतात महाराज. जिथले तिथंच गणिताचं देवाचा तडाखा आहे तो. काय कोण जाणे. नामदेवरायाने चंद्रभागेला हात जोडले. पांडुरंगा एकादशीची निष्ठा आहे, मी नाही जेव घालणार या ब्राह्मणाला. म्हणजे पेट ती आगीत उडी टाकली. ते ब्राह्मण नव्हताच, ते पांडुरंग परमात्मा होता. तड दिशी उठले, सगळा अग्नी शांत केला. नामदेवरायाला कडे रोसून घेतलं. बाळ अशीच एकादशी धरायची. वा. आपले रावरी उमर आहे ना, रावरी उमऱ्याला आता सगळं बागायदारच गडी, तर तुम्हाला चांगलं माहिती. आणि मग तुम्ही तिकडं तुमच्याकडे 7-8 गावं असतात ना याच्या टायमाला अजो. आणि मग रावरी उमऱ्याचं 4-5 जण इकडं मुक्कामाला आलं. पुण्याला गेलं, दुखण्याला दवाखान्यात गेले. आणि मला 5-5:30ला फोन आला, माऊली मुक्कामी येतो. मी लोहिया धर्मशाळेत राहिलो होतो. मग ते मुक्कामी येतो तुमच्याकडे. म्हणजे या म्हणलं. आणि मग परत फोन आला अर्ध्या तासाने,
जेवायची सोय होईल का? म्हणलं हे बघा आज एकादशी, जेवायची सोय होणार नाही आणि तुम्ही बी कुठं जेवणीत येऊ नका. आज एकादशीला जर तुम्ही पुण्यात जेवताना आणि आळंदीत मुक्कामाला येताना त्यापेक्षा येऊच नका, तसंच घरी निघा. बरं ते आमचे काय जेवणार नाहीत, आम्हाला येऊ द्या. म्हणलं मी तुम्हाला फराळाची सोय करतो. मग ते आले. आता ते सगळे शुगरवाल्याचं साबुदाण्याचं लय खटकंही महाराज. पण मग मी त्यांना भगर बिगर केली. रात्री भगर खाऊन त्यांनी म्हणले आम्हाला गोळ्या खायच्यात. म्हणलं तुम्ही गोळ्या खा नाही तर खाऊ नका, इथं भाकर तुम्हाला भेटणार आणि इथं बी कोणी हॉटेलमध्ये जेवायला जाऊ नका, नाही तर मुक्कामी थांबू नका, नीट निघा म्हणून. लॉजवर झोपा, धर्मशाळेत जेवण झोपायचं तर धर्मशाळेत झोपू नका म्हणून. धर्मशाळेत काय झोपायचं? तुम्ही काय धर्मशाळा म्हणजे काय व्यवस्था समजली का? उपासनेसाठी धर्मशाळा असते म्हणली, व्यवस्थेसाठी नाही. ती बी 4 जण खा बरं का. मग तसे ते थकलेले होते, शुगरवाले होते. पण त्या दिवशी त्यांनी मात्र उपवास धरला, फराळ केलं. पहाटे उठले, चंद्रभागेचं स्नान केलं, माऊलीत दर्शन घेतलं. माझ्यापाशी आले, मला काय म्हणले, आता मरू पण एकादशीच धरू म्हणले महाराज. ही गोष्ट लॉकडाऊनच्या आधीची, सुरेश पाटील, लॉकडाऊनच्या आधीची गोष्ट आहे. लॉकडाऊनमध्ये 100 वर्ष श्राद्ध उमऱ्याला झालेत. हा, एकट्या उमरेगावात 100 माणसं मेलेली. माऊली एका दिवशी 10 वर्ष श्राद्ध संघच होते. टाळकरी कसे वाटून नेले असते विचार करा महाराज. महाराज तुम्ही आपल्या त्याच्यातलं एक कीर्तन माझ्याकडेच होतं महाराज, 10 जणातलं 10 कीर्तन सगळंच चालू होती एका दिवशी महाराज. दोन्ही कोरोनाच्या लाटीत ते चौघ वाचले तर आज उगही जिवंत आहेत महाराज, गेले नाही ते. म्हणजे मला भेटले लोक कोरोनात नंतर. ते महाराज बहुतेक आम्ही एकादशीमुळेच वाचलो असतो. तुम्हाला पटायचं नाही पण मी घडलेली गोष्ट सांगतो, तुम्ही उमऱ्याला जाऊन चौकशी करा, ते चौघही जिवंत आहेत. तो का म्हणे बरे व्रत एकादशी केले उपवास व्रत. एकादशीत व्रतात वर एकादशीचं व्रत बरं व्रत हे करा, तुमचं कल्याणच होईल. एक दुसरी बरवी गोष्ट शास्त्रकार सांगतात, लिंता धरा, ही बरवी गोष्ट आहे माऊली. ताटपणा धरणं हे बरवं नाही हो, लिंता धरणं हे बरव आहे. तुकाराम महाराज सांगतात, नीचपण बरवे देवा नचले कोणाचाही दावा, नचले कोणाचाही दावा, नचले कोणाचा दावा. निजमन बरवे देवा नजरे कोणाचाही दावा, नजरे कोणाचाही दावा, नजरे कोणाचाही दावा. निजमन बरवे देवा नजरे कोणाचाही दावा, नजरे कोणाचाही दावा, नजरे माणूस नसला पाहिजे. आपल्या नगर भागात खूप मोठी मोठी मंदिर आहेत बरं का. आमच्या गावातही खूप मोठं मंदिर आहे. तुम्ही आमच्या गावात आलेले आहेत, नुरश्याचं मंदिर आहे आमच्या गावात, खूप मोठं मंदिर आहे. मंदिर मोठं, दरवाजा छोटा. का बरं? मंदिरं मोठी बांधता आली त्यांना, दरवाजे मोठे बांधता आले नसते का? आले असते, पण दरवाजे छोटे का बांधले? जे गावात पुढं वाकत नाही त्यांनी देवळात येताना तरी वाकून यावे म्हणून हे मंदिरं बांधलेली. लिंता कळाली पाहिजे. काही माणसं लईच ताट हो. ज्ञानोबराने 2 वव्या दिल्यात गुरुजी. ज्ञानोबराय म्हणतात, मग ते लवनेन ती कैसे आटिवा लोहाचे खांब जैसे का उधवले आकाशे शिळाराशी. ज्ञानोबराय म्हणतात काही माणसं लई ताट, जशी पोलादी पहार वाकत नाही तशी माणसं वाकत नाही. मग ते लवनेन ती कैसे आटिवा लोहाचे खांब जैसे, खांब वाकत नाही तशी माणसं वाकत नाही. खांब नाही, लोखंडाचा खांब वाकत नाही. आटीव लोखंडाचा खांब. किती बारीक लिहिलंय हा. एक एक पदकृत्य पद्धतीने पाहिलं पाहिजे. आटीव लोखंडाचा खांब वाकत नाही तशी माणसं वाकत नाही. पोलादी पहार वाकत नाही तशी माणसं वाकत नाही. कोणी म्हणाल महाराज आम्ही इतिहासात पोलादी पहार वाकवणारे काही सरदार पाहिलेत महाराज. हो, कोण एखादं नाव सांगा. वा, मला आवडलं. तानाजी मालुसरे. आपल्या माणसात नाव घ्यायचं. कोण म्हणलं काही मग अफजल खान. तुम्ही आपल्याचं नाव घ्या. काहींना घरच्या भाकरीच गोड लागत नाही,
शेजारच्या ठेवून दिली पाहिजे. आपल्या माणसाचं नाव घ्या. कोणी अफजल खान पाहिलाय आणि तानाजी बी पाहिलाय. आपले माणसं मोठी करा असो. ध्यानात धरा, वर बघा. आणि म्हणून पोलादी पहार वाकवणारी काही माणसं होऊन गेली. त्याच्यात माऊली तुमचा दृष्टांत कमी पडला. ज्ञानोबा म्हणतात दृष्टांताला कुठं कमतरता आहे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. काय दृष्टांताला कमतरता कुठे? दुसरा दृष्टांत. काही माणसं लोखंडाप्रमाणे वाकत नाही. माऊली दुसरा दृष्टांत द्या. माऊली म्हणतात काही माणसं लाटण्यासारखी वाकत नाही. जो लाटणे ऐसा न लवे पाथरू जेवी न द्रवे गुणियासी ना गवे फोडसे जैशी. लाटणं वाकत नाही तशी माणसं वाकत नाही. माऊली पोलादी पहारीपेक्षा लाटण्याचं काय वैशिष्ट्य? खरं सांगू, एक वेळेस पहार वाकन पण लाटणं वाकणार नाही. तुम्ही लाटणं खाल्लं असेल ना, आपलं लाटण्या खाल्लं असेल ना, पोळी असं म्हणायचंय. मी जरा आजारी असल्यामुळे एखादा शब्द मागं पुढं होऊ शकतो माझ्याकडून असो. आणि मला हेच सांगायचंय, लाटण्याची रचना कशी असते हो? दोन्हीकडून निमुळतं मध्ये झाड, ते दोन्हीकडून मोडल, वाकणार नाही मध्ये महाराज. अशी लाटण्याची रचना. तशी काही माणसं वाकत नाही. खूप कठीण, खूप ताठ. खरं सांगू, ताठ राहण्यापेक्षा लीन राहा. तुकोबाराचं एक प्रमाण आहे, तुम्ही ताठ राहताल तर तुमची बी जिरवणारा कोणतरी जन्माले. कठीणाशी बळ जोडा नम्र पिडा देखेना. नम्र पिडा देखेना. नम्र पिडा देखेना. कठीणाशी बळ जोडा नम्र पिडा देखेना. कठीणाशी बळ जोडा. नम्र पिडा देखेना. कठीणाशी बळ जोडा. तुम्ही काठिन्य धरलं ना, तुम्ही शेर असाल, तुम्हाला सवा शेर भेटणार. मी वाघ आहे, तुला पिंजऱ्यात टाकला का आपाप शिपूट खाली जाणार तुझं महाराज. वा. कठीणाशी बळ जोडा. शेरात सवा शेर भेटतोच. एका मुलगा लग्नाला आला, मग त्याची आई त्या मुलाला घेऊन एका मुलीच्या घरी गेली. मुलगी काही घरी नव्हती, अचानकच गेले. नमस्कार, कसे काय आले? म्हणजे आमचा मुलगा लग्नाला आलाय. म्हणजे मग तुमची मुलगी लग्नाला आली? म्हणजे मग आमचा मुलगा तुम्हाला दाखवायला आलो तर तुमची मुलगी पाहायला आलो. असं का? हो. झाली सोयरीक तर झाली. मुलाची आई म्हटली. मुलीच्या आईने चहा पाणी केलं. मुलगीची आई जरा ओहर होती. सध्या कलियुगात मुलीची आई आहेत ना, जमिनी येऊन चलत नाही, अशा आभाळातून निघाल्या. पोरी बी मग तशाच निघात्यात महाराज. इंदुरीकर ओवाच त्यांना जाऊन विचार. हे आपलं कामच नाही सांगायचं महाराज. आणि मग मुलीच्या आईने जरा मुलाच्या आईची खिल्ली उडवली. मुलीच्या आईने म्हणजे मला मुलाचा जरा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. शिक्षण किती झालं तुमचं? मुलगा म्हणला माझं शिक्षण BA. मुलीच्या आईने जरा खिल्ली उडवली. BA म्हणजे 2च अक्षर शिकला, BA, आणि ती उलट्या क्रमाने. क्रम ABCD असा आहे ना. BA 2च अक्षर शिकला, ती उलट्या क्रमाने. मुलीच्या आईने मुलाची खिल्ली उडवली. शेरात सवा शेर भेटतो बा. मुलाच्या बी आईने ठरवलं यांची तर पोरगी करायची नाही, पण हिची बी खिल्ली उडवायची. शेरात सवा शेर. कठीणाशी बळ जोडा. काठिन्य धरणाऱ्याच्या बळाला जोडा लागणार म्हणजे लागणार. मुलाच्या आईने विचारलं मुलगी तुमची कशी आहे? म्हणजे घरी नाही. मग कशी सांगा तर? आमची मुलगी लाखात एक. सशासारखी पांढरी शुभ्र आहे, हरणीसारखी चपळ आहे, हत्तीसारखी दक्ष आहे, सिंहासारखी गंभीर आहे. मुलाच्या आई म्हणजे हो हो हो, एखादा तरी माणसाचा गुण आहे का नाही? सगळे जित्राबाचेच गुण आहेत म्हणले. सगळे जनावरांचेच गुण आहेत, माणसाचा गुण नाही की एखादा तरी? उठा म्हणले आपल्याची पोरगीच नको. याला माझ्या कठीणाशी बळ जोडा. शेरात सवा शेर भेटतो माऊली. असं आहे. एका वर्गात 50च मुली होत्या. 50च मुलं होती आणि 15 जूनला शाळा उघडली. शिक्षक आले. नमस्कार मुलांनो, आज पहिला दिवस आहे, आज काय शिकवणार नाही. पहिली गोष्ट आपला वर्ग व्यवस्थित वर्षभर चालावा म्हणून कोणीतरी मॉनिटर केला पाहिजे. कोण मॉनिटर करायचा? मुली 50 मुलगा 50. बोला मुलीतला करायचा का मुलातला? आता काय समान हक्क आहे. मग मुली म्हणल्या मुलगीच मॉनिटर झाली पाहिजे.
मुलं म्हणले नाही नाही मुलगाच झाला पाहिजे. आहे गोंधळ. मास्तर म्हणले थांबा 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 आपण निवडणूक करू म्हणले. मुलगी ज्याला जास्त मतं पडतील तो मॉनिटर. सगळ्या मुली एक झाल्या. हे बघा आपली एकच मुलगी उभी करा. 2 मुली उभी राहतील. एक मुलगा उभा राहील. मुलगा निवडून येईल. वर्षावर पोरांचं ऐकावं लागल. मग एकच मुलगी उभी करा. आपली मुलगी मॉनिटर होईल. सगळ्या मुली एक झाली. एकच मुलगी उभी केली. मग पोरातही 2-4 गट होती. सगळे पोरं एकत्र. अरे बायांचं ऐकायचं का. मग आपलं एकच पोर उभं करा. मग एकच मुलगा पोरींचं ऐकावं लागेल वर्षभर. सगळे मुलं एक झाले. मुलांनी एकच मुलगा उभा केला. दुसरा अर्जच आला नाही. मुली मास्तर म्हणले मुली 50 मुलं 50 मुलगा एकच उभा राहिला. मुलगी एक. आता कसं व्हायचं अवघडच आहे. झालं निवडणूक झाली. मतदान झालं. मतमोजणी झाली. मुलीला 2 मतं जास्त पडले महाराज. मुलगी निवडून आली. कसं काय तुम्ही म्हणाल मुलं तर 50च होते. मुलं 50 होते पण मुलांची 2 मतं फुटली. कस काय फुटली ते मी कीर्तन झाल्यावर सांगतो. आता नाही सांगत. इथं सांगायचा विषय नाही येतो. 2 मतं फुटली. फुटल्यावर आता ते पडला तो मुलगा. झालं त्या दिवशीचा वर्ग सुटला. निवडून आलेल्या मुली बिली हे आनंदात हसत खिदळत चालल्या होत्या. पडलेला मुलगा ते काय शोकमोह मनात धरायचा नाही. त्याने आपल्या सायकलवर टांग टाकली. ते निघाला. नेमकं शाळेच्या पुढं ना कुंभार वाडा होता. काही कुंभाराची गाढवं सायंकाळची वेळी वाड्यात चालली होती. मुलींच्या आडून पुढून गाढवं आली. त्याला काही ती दिसली नाही. ती मुलींना ओव्हरटेक करायला गेला आणि गाढवं आडवं आलं. ब्रेक लावता लावता सायकलातून तो पडला आणि गाढवाच्या पायावर पडला. आता मुलीने हात देऊन त्याला उचलला पाहिजे का नाही. बरं नका का मदत करीन आपण निदान खपल्याचं नाही काढल्या पाहिजे. निवडून आलेली अशी त्वऱ्यात चालली होती. जणू काय व्हिक्टोरिया राणी चालली महाराज. तिने हात दिला नाही पण मुलाचीच खिल्ली उडवली. सचिन दादाच्या पाया पडतो. म्हणजे गाढवाच्या पायावर पडला होता तो बी शहरात सवाशेर होता. तो म्हणला हो वहिनी दादाच्याच पाया पडतो. तिने त्याला गाढवाचा भाऊ केलं तर त्याने तिला गाढवाचं सौभाग्यवतीच केलं. मला याला माझं कठीण अशी बळ जोडा. त्यापेक्षा नम्र पिडा देखेना लीन नीचपण बरवे देवा नचले कोणाचाही दावा किंवा हेवा. दृष्टांत खूप गोड दिलाय. महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे राहती असा पाठे. पुरे मातली आ नदी लव्हाळा नांदे जीवन संधी. वृक्ष उन्मळोनी भेदी तो कधी भंगेना विठ्ठल. संपला माझा विषय माऊली. एकादशी व्रत बरव आहे. लिंता धरणं बरव आहे. तसं संतांचा समागम करणं बरव आहे. तो कोबार आहे अभंगाच्या.
मला तर समज ध्यानात नाही आली बघा. असो, आमचा पक्ष तुमच्यात विलीन करून घ्या. ऐका, बरवी गोष्ट सांगतात, एकादशी व्रत धरणं बरवी गोष्ट आहे, लिंता धरणं बरवी गोष्ट आहे, तसा वैष्णवांचा संग करणं बरवी गोष्ट आहे. कधी ध्यानात धरा, संग संतांचा करिता बरवा, करिता बरवा, उत्तमोत्तम कीर्तीचा ठेवा, कीर्तीचा ठेवा, पंथ तो सुपंथे चालावा, सुपंथे चालावा, उगवा वासनाली गाड, आहा आहा रे भाई, आहा आहा रे भाई. महादेव दर्यातली दिंडी असो, कावडी म्हणायची नाही, मग म्हणायच्या कुठं. ऐका, बरवा वैष्णवांचा संघ, पाटाचं पाणी माळ्याच्या मळ्यामध्ये जातं. असो, तर गेल्यावर ते पाणी जर उसाच्या वाफ्याला गेलं तर त्या पाण्याचं रूपांतर गोड रसात होतं. तेच पाणी जर मिरचीच्या वाफ्याला गेलं तर त्याचं रूपांतर तिखटात होतं. तेच पाणी जर लसणाच्या वाफ्याला गेलं तर दुर्गंध येतो. आणि तेच पाणी जर गांजाच्या वाफ्याला गेलं तर आपल्याचं नादात. मग पाण्याने ठरवायचं कोणाच्या वाफ्याला जायचं. तसं आपलं जीवन आहे पाण्यासारखं आहे. उगा कोण्या भंगाराच्या संगतीत बसण्यात मजा नाही. वैष्णवाचा संघ बरवा, वैष्णवांचा संघ आपल्या श्रीगोंदा तालुक्यात देवदैठण म्हणून गाव आहे. माझ्यापेक्षा आदरणीय गोविंद महाराजांना ते माहिती, तिथलं चरित्र. तिथं निंबराज महाराज, निंब सेविला सतेज, यास्तव नाव निंबराज. देव निंबराज महाराजांचं कीर्तन सुरू झालं, देव खांद्यावर उभा राहायचे निंबराज महाराजाच्या, आणि मोराचा मोर पखांचा पंखा करायचे आणि त्यांना कीर्तनात हवा घालायचे महाराज. निंबयाच्या स्कंधावरी चिमणा ठाण उभा हरी, मोर कुंच द्वयधरी, तयावरी ढाळी तसे. निंबराज महाराज देवदैठण कधी जर चालले शिरूरला तर देवदैठणला त्यांची संजीवन समाधी दर्शन घ्या बरं का महाराज. ते पांडुरंगाला दंडवत घालीत निघाले. व आमचं वाडवडिलाचं आडनाव दंडवत आहे, पण कधी देवाला दंडवत घातलं नाही. मग ते दंडवत घालीत निघाले. 1.5 महिना लागला त्यांना जवळजवळ पंढरपूरला जायला. येरवळीच निघाले ते, वैशाखाच्या शेवटी निघाले. मग ज्येष्ठ गेला आणि आषाढात 15 दिवसांनी पंढरपूरच्या जवळ गुरसाळ म्हणून गावे, गुरसाळ्याला आले. त्यांच्याबरोबर काही मंडळी होती, 100-125. ते 100-125 माणसं होती, पण निंबराज महाराजाबरोबर होती. त्यांना वैष्णवांचा संघ लाभल्यामुळं हे पंढरपूरला चालले होते, तर गुरसाळ्याला देव त्यांना होऊन आडवा भेटायला आला. येतो सामोरा श्रीरंग. गुरसाळ्याला निंबराज महाराजाला देव येऊन म्हटले, निंबराज कुठं? म्हणजे वारीला. मग असं नाही, वारीला येत असताना माणसाने पताका घेऊन आलं पाहिजे. हो म्हणले, देव पताका आणली नाही, मी तुम्हाला पताका देतो. आणि मग देवाने त्यांना पताका दिलेली, त्यांच्या पिवळ्या पताका आहेत बरं का महाराज. निंबराज महाराजाची पिवळी पताका, वास्कर महाराजाच्या दिंडीत एक पांढरी पताका, आणि आपल्या मग काऊच्या पताका. काय जे झेंडे द्या जोडून ऐका, पिवळी पताका आहे. निंबराज महाराजामुळं सगळ्यांना दर्शन झालं. येतो सामोरा श्रीरंग, बरवा वैष्णवांचा संघ, येतो सामोरा श्रीरंग. वारी करत असताना त्यांच्या बरोबर जावं. चालेले न वाटे, गावोनी आता लांबवत नाही, उशीर झालाय, काही माणसं उशीर आलेत. नाही कीर्तन हाती लागलं तर निदान 2 घास तरी हाती लागले पाहिजे. आणि म्हणून चालेले न वाटे, गावोनिया जाता वाटे. वैष्णवाच्या संगतीत गेलं का भजन चांगलं घडतं. माऊली ज्ञानोबा सोहळ्यात महिना वारकऱ्याची दिंडी आहेत बरं का. आमची परकळेच दिंडी महिना वारकऱ्याची. तुम्ही रामभाऊ जवळून पाहिजे, लय गरम गाथापाठ रामभाऊचा. रथापुढं कारभाऱ्याची दिंडी महिना वारकऱ्याची, रोकडवा दादा महिना, नेमाचं भजन. रथामाग 20 नंबर दिंडी आत्र्यांची, धोंडोपंत दादा आत्रे, लय थाट भजन महाराज. 1,500 टाळकऱ्याचं भजन. माऊलीच्या सोहळ्यात येणं फक्त कडानी चालायचं महाराज. असं ऐकायला भेटत आहे. नाविन्यपूर्ण ऐकायला भेटतंय. भजन करत गेलं पाहिजे. चालेले न वाटे, गावोनिया जाता वाटे. गावोनिया वाटे जाता, चालिले न वाटे. वाट चालीला जर पाय दुखत असतील तर समजून घ्यायचं गडी भजन करीत नाही. भजन करण्याचं पाय दुखत नाही ना, अंग दुखत नाही, काहीच दुखत नाही. भजन कळलं पाहिजे महाराज. गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात. जाऊ द्या, लांब होत नाही. भजन करत गेलं पाहिजे. भजन करत जर गेलं,
चालल्यासारखं वाटत नाही. माऊली आम्हाला रान पुरत नाही हो. सकाळच्या 7 ओळी, 4 वासदेव, 1 जोगी, 4 आंधळे पांगळे, 6 गवळणी, एवढं म्हणता म्हणता दुपारचा ठेपा येतो बाळा. दुपारचं जेवलं का की 2 पत्रिका, 2 नाट, 2 समाध्या, 2 तीर्थवळे, 2 बाळक्रीडा, 2 हरिपाठ, आली संध्याकाळ. काही काही महाराज रानाची माहिती पाहिजे. ह्या रानात किती भजन बसते रब्बर सारखं. कधी कधी भजन लांबवायचं, कधी कधी आखडायचं. रूपाची ओळ कधी कधी आम्ही ठाईत म्हणतो. तरडगाववरून फलटणला निघालं का रान मोठं आहे, मग ठाई धरायची महाराज. नॉनस्टॉप 12 ठाई 11 ठाईची चाली म्हणायची. सगळ्या 7 मात्र्यातल्या 1 राग डबल येणार नाही, बरोबर 12 राग म्हणायची महाराज. नॉनस्टॉप म्हणायचे. पकवायचे मध्येच नाही आईस्क्रीम काय आईस्क्रीम नाही, पावडर सुद्धा लावायचं नाही मध्ये आधी. नॉनस्टॉप वढून वाजवायचं. हा, वढून वाजवायचं, नॉनस्टॉप होणार महाराज. तरडगावातून फलटण ठाईत म्हणायच्या सगळ्या. लांबवायचं भजन, रब्बर सारखं लांबवायचं. पण तेच जर बरडवरून याला चाललो मांडवीच्या आपल्या साधुबाच्या वड्यावर, तर त्या दिवशी दुपारून कावडी राहत्यात. मग आखडतं घ्यायचं महाराज. रानाची माहिती पाहिजे, कोण्या रानात किती. काही काही दिंड्या दिवस मावळता, उठा पांडुरंगा आता दर्शन. काही दिंड्यात सकाळीच वाकून टाक सडा, रडू नको बाळा मी पाण्याला येऊच नको, पाण्याला गेले येऊच नको माग. मग अरे गाथ्यातलं म्हणा रे बाबा. एका जनार्दनी फारण गोकुळची हवा थंडगार. अरे त्याला काय जुळत आहे का ते? ऋतू काळाला तरी जुळत आहे का ते? असो. आणि काही म्हणण्यात मजा नाही गाड्या. एका जनार्दनी म्हणे मीराबाईन दासी जनी लागे नाम्याच्या पायी, गवळण कोणाची महाविकास आघाडीची. सगळे पक्ष त्याच्यात आलेत महाराज. आणि म्हणून शास्त्रातलं म्हणावं, दिंडीत भोजन पाहून जाण्यापेक्षा भजन पाहून जावं महाराज. अरे आमच्या कारभाऱ्याची दिंडी आहे, कडानी चालावं महाराज, भजन ऐकत चालावं कारभाऱ्याच्या दिंडीत. आमच्या परकळ्यात दिंडीत भजन बंद नाही बरं महाराज. आणि त्या परकळ्याचं सौभाग्य असं आहे, पहिलं शंकर दादा गेलं का कोंडीबा आला, कोंडीबा गेलं नाही तर रामभाऊ आले, रामभाऊ गेले नाही तर आम्ही आलो. भजन बंदच होते. परकळ्याचं भाग्यच असं आहे, तिथं एक गेला का एक इरोर पीर भेटतोच त्यांना महाराज. परकळ्याचं भाग्यच चांगलं आहे महाराज. बारामतीतलं असो तर सांगायचा भाग असा आहे, पवार उभे आहेत बुवा, असं जपून बोललं पाहिजे. आणि म्हणून बरवा वैष्णवांचा चालिले न वाटे, गावनिया जाता वाटे. बरवा वैष्णवांचा संघ. पहिलं फळ सांगितलं, येतो सामोरा असले रंग. पहिलं फळ चालिले न वाटे. दुसरं फळ नाही भयाड. तिसरं फळ वैष्णवाच्या संगतीत भय निर्माण होत नाही. कोणतं भय? वैषम्याचं भय. वैषम्य म्हणजे विषमता. सध्या विषमतेचं खूप धुमाकूळ झालंय. माझ्यापेक्षा यांचा संबंध जास्त येतो खाली. खाली विषमता खूप वाढली. आपल्याच जातीचा पखवाजा पाहिजे, आपल्याच जातीचा कीर्तनकार सप्त्यात आणायचा, आपल्याच जातीचा गायक, आपल्याच जातीचा मंडप, आपल्याच जातीचा आचारी. आणि मग अभंग कशाला म्हणायचं, यातायाती धर्म नाही विष्णुदासा. सध्या वैषम्यता वाढली. पण ही विषमता जर संपवायची असेल तर वैष्णवाच्या संगतीत या, माऊली सोहळ्यात या. विषमता दिसणार नाही. 18 पगड जाती एका दिंडीत चालत यात, एका तंबूत झोपत यात, एका पंक्तीला जेवत यात. पण कोणालाच कोणाची जातही आठवत नाही, पक्षही आठवत नाही. वैषम्य संपलं महाराज. वा. नाही भयाड काही विषमाचे जड हे फळे. आणि तुका म्हणे भक्ती सुखरूप आदी अंती. आदी अंती सुखरूप असलेलं भक्ती साधन वैष्णवांच्या संगतीतच घडतं. आणि म्हणून बरवा वैष्णवांचा संघ येतो सामोरा